एसएससी जीडी भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आले। एसएससी जीडीची नवीन भरती या ठिकाणी निघत आहे आणि जवळपास 40 ते 50,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे एसएससी जीडी भरतीमध्ये। आणि एसएससी जीडीचा जेव्हापासून या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे, जेव्हापासून या ठिकाणी महाराष्ट्राचा स्कोर कार्ड या ठिकाणी आलेला आहे, तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीमध्ये आम्हाला कमी मार्क्स पडलेले, आमचं या एसएससी जीडी भरतीमध्ये सिलेक्शन होणार नाही असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। कमी मार्क भेटले, पेपर यावर्षी हार्ड आला होता त्याच्यामुळे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। आणि नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे सुद्धा बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे एसएससी जीडी भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, पेपर कधी असणार आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला बा। तर पहा, नुकताच या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा या ठिकाणी रिझल्ट लागलेला आणि महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांचा एसएससी जीडी भरतीमध्ये त्या लिस्टमध्ये नाव आलं नाही, कारण की कट ऑफ जे या ठिकाणी कमी लागलाय, पण मुलांना मार्क नव्हते, कारण जसे पाहिजे तसे मार्क नव्हते आणि पेपर सुद्धा हार्ड आले होते एसएससी जीडीचे। तर भरपूर विद्यार्थ्यांचा सिलेक्शन या वर्षी झालं नाही, एक लक्षात ठेवा। आणि एसएससी जीडीची भरती या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा। तर एसएससी जीडी भरतीमध्ये जे पद असणार आहे बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एनसीबी ह्या पॅरामिलिटरी फोर्सेसच्या जागा एसएससी जीडी मध्ये असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही यावर्षी कमी पडले तर त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करायचा, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये एसएससी जीडीची भरती या ठिकाणी निघत आहे। तर आतापासून आपल्याजवळ टाइम आहे, तर ह्या टाइमामध्ये आतापासून अभ्यास करा, आतापासून तयारी चालू ठेवा। तर एसएससी जीडी भरतीमध्ये आपण यामध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत आपल्याला एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता येते। एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। ओबीसी कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। आणि ओपन कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 23 वर्षापर्यंत आपल्याला एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि आपलं जे या ठिकाणी वय मोजण्यात येणार आहे, गणलं जाणार आहे 1 ऑगस्ट 2025 रोजी आपलं एसएससी जीडी भरतीमध्ये यावर्षी वय मोजण्यात येणार आहे। तर आता एसएससी जीडी भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर पहा, जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 100 रुपये फी राहते, एससी एसटी त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅन आणि महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये 1 रुपये सुद्धा फी नसते एसएससी जीडी भरतीमध्ये। तर आता एसएससी जीडीची ही नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर यावर्षी कमी मार्क्स पडले, यावर्षी लिस्टमध्ये नाव नाही आलं, तर कधीपर्यंत एसएससी जीडीची भरती निघणार आहे। तर आताच मी तुम्हाला सांगून देतो, एसएससी जीडी भरतीचे जे फॉर्म आहे हे 25 ऑक्टोबर 2025 पासून फॉर्म भरणे चालू होत आहे। 25 नोव्हेंबर 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे एसएससी जीडी भरतीची। आणि आपला जो पेपर असणार आहे एसएससी जीडी भरतीचा तर हा जानेवारी ते फेब्रुवारी 2026 मध्ये एसएससी जीडी भरतीचा आपला या ठिकाणी पेपर होणार आहे। तर आतापासून आपल्याजवळ टाइम जर आपण पाहिला तर पहा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, तर जवळपास आपल्याला 9 महिने जे आपल्याजवळ आतापासून आहे, एक लक्षात ठेवा। तर ह्या 9 महिन्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे, कशा प्रकारे तयारी करायची आहे, तर आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो टाइम टेबल बनवून घ्या आणि आतापासून 8-8 घंटे सेल्फ स्टडी करा। मागच्या भरतीमध्ये ह्या भरतीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी कमी पडले, पेपरामध्ये कमी पडले असेल तर पेपरमध्ये जास्तीत जास्त जोर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा। तर एसएससी जीडी भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। तर आपला महाराष्ट्राचा जो कडाप आहे हा खूप कमी या ठिकाणी गेला, लक्षात ठेवा यावर्षी। आणि फायनल कडाप सुद्धा एसएससी जीडीचा खूप कमी या ठिकाणी जाणार आहे। तर जास्त चान्स आहे एसएससी जीडी भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। यूपी बिहार साईड तिकडल्या जे हिंदी स्टेट आहे, मध्य प्रदेश झालं, यूपी बिहार झालं, त्याचबरोबर उत्तराखंड झालं, तिकडला जो कडापा हा जास्त हाय जातो आणि महाराष्ट्राचा कडाप कमी जातो। तर जास्त चान्स आहे एसएससी जीडी भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे। तर एसएससी जीडी भरतीमध्ये निवड प्रक्रियेचा जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये पेपर होतो, दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये आपलं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया एसएससी जीडी भरतीची। तर सर्वात अगोदर आपल्या एसएससी जीडी मध्ये काय असणार आहे तर आपला यामध्ये पेपर असणार आहे।
पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, हिंदी व्याकरण इंग्रजी ग्रामर हा पार्ट येतो याच्यातले 20 प्रश्न विचारले जाते। तर टोटल 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि पेपरमध्ये जे नेगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग असते आणि पेपरसाठी जो आपल्याला टाइम भेटते तर 1 घंट्याचा टाइम भेटते, म्हणजे 60 मिनिटाचा टाइम भेटते। आणि हा 60 मिनिटाचा टाइम जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं करिअर या ठिकाणी ठरवते, तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे। चांगला जर तुम्ही या ठिकाणी अभ्यास केला, प्रिपरेशन केलं तर आपली पूर्ण लाईफ या ठिकाणी बनून जाते। एक लक्षात ठेवा ह्या 60 मिनिटामध्ये। तर त्याच्यासाठी कष्टसुद्धा भरपूर आहे, त्याच्यासाठी अभ्याससुद्धा जास्त करावा लागते, तयारीसुद्धा चांगली करावी लागते, तेव्हा कुठं आपण या ठिकाणी पेपर पास होतो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर 1 घंट्यात आपल्याला पेपरसाठी टाइम भेटणार आहे। आणि हा पेपर झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, आपलं SSC GD भरतीमध्ये ग्राउंड। तर उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 170 सेंटीमीटर लागते, कोणती कॅटेगरी असा फक्त ST कॅटेगरी सोडून। आणि महिला उमेदवारांसाठी जे उंची लागते यामध्ये 157 सेंटीमीटर उंची लागते, सर्वच कॅटेगरीच्या महिला उमेदवारांसाठी, फक्त ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार सोडून। आणि छाती यामध्ये 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि तुम्ही जर ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर उंची यामध्ये 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागणार आहे। आणि महिला उमेदवार असाल ST कॅटेगरीच्या तर 150 सेंटीमीटर यामध्ये उंची लागणार आहे, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। तर हे झाल्यानंतर यामध्ये ग्राउंड आहे। SSC GD भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला, SSC GD भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 24 मिनिटांमध्ये या ठिकाणी मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण पुरुष उमेदवारांचा 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 24 मिनिटापेक्षा जर जास्त गेला, 1 सेकंड जरी जास्त गेला तर फेल केल्या जाणार आहे, अपात्र केल्या जाणार आहे। कारण की मागच्या वर्षी 24 मिनिट 1 सेकंड जरी मुलांचा असं टायमिंग आलं तर त्या मुलांना सुद्धा डायरेक्ट बाहेर काढण्यात आलं होतं, म्हणजे 1 सेकंड सुद्धा यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, एका सेकंडने सुद्धा काढलं जाते, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये मारायचे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। अशा प्रकारे निवड प्रक्रिया सर्वात अगोदर आपल्या या ठिकाणी पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया SSC GD भरतीमध्ये आहे। तर SSC GD भरतीचा जो पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच होते, आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होते तर छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, त्याचबरोबर नागपूर झालं, पुणे झालं, मुंबई झालं, त्याचबरोबर नांदेड झालं, त्याचबरोबर जे नाशिक झालं, त्याचबरोबर जे कोल्हापूर झालं, अमरावती झालं, जळगाव झालं। तर हे काही सेंटर यामध्ये भेटते, तर आपल्या जिल्ह्याच्या जवळपासचे सेंटर आपल्याला भेटते, आणखीन सुद्धा सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये SSC GDचे। तर एवढ्या सेंटरवर आपला पेपर होणार आहे आणि जे आपला जो जिल्हा जवळचा आहे ते सुद्धा सेंटर आपल्याला टाकता येते, म्हणजे सांगायचं एवढं महाराष्ट्रामध्येच पेपर होते। आणि ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये ग्राउंड जे आपलं फिजिकल आहे SSC GD भरतीमध्ये तर लातूर सेंटर भेटते काय विद्यार्थ्यांना, नागपूर झालं, पुणे, मुंबई, त्याचबरोबर रायगड, तर त्याचबरोबर नाशिक, हे काही सेंटर मुलांना SSC GDच्या फिजिकलसाठी भेटते, एक लक्षात ठेवा। अशी संपूर्ण निवड प्रक्रिया तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। SSC GDची भरती निघून राहिली ऑक्टोबर महिन्यामध्ये, तर जे पण विद्यार्थी तयारी करणार आहे त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।